आमदार परिणय फुके यांच्या परिवाराची पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेत त्यांनी नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा केली ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रिया फुके यांनी फुके परिवारांवर डोमेस्टिक व्हायलन्स अंतर्गत दावा दाखल केलेला आहे। त्या दाव्यामध्ये फुके परिवार हे सगळे अपियर झालेले आहे आणि त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले फुके परिवारावर त्याचं आम्ही कोर्टाला उत्तर देणार आहे आणि कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर योग्य तो निर्णय देईलच। आणि मला एक असं म्हणायचं आहे की हे प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट आहे, इट इज पेंडिंग बिफोर द कोर्ट, सो ओनली कोर्ट हॅज राईट टू डिसाइड की या प्रकरणामध्ये कुठला निर्णय दिला पाहिजे। न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे व्यवहार होतो हे बघा, आता अशा प्रकारे ती जे व्यवहार करते आहे म्हणजे ॲज फार ॲज माय नॉलेज इज कन्सर्न की एकदा कोर्टामध्ये कुठलीही केस पेंडिंग आहे जसं मी सांगितलं तर तिला जो पण ग्रीव्हन्स असेल किंवा काही असेल तिने तो कोर्टामध्ये ॲप्लिकेशन्स कराव्या आणि विद्यमान कोर्टासमोर तिने तो मांडावा आणि त्याला आम्ही उत्तर देण्यास तयार आहे। आम्ही योग्य त्यावेळी कोर्टाच्या निदर्शनास हा प्रकार नक्कीच आणून दाखवू। एक प्रश्न असा आहे की जर हे प्रकरण कोर्टाचं तर कुठल्या आमदारांना तो विधानभवनात प्रश्न उपस्थित करायचा त्या बाबतीत मी काही वक्तव्य नाही करणार। त्याच्यावर नाना पटोले मी आज पाहिलं आहे टीव्हीवर, ते न्यूज पण पाहिली आहे मी आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलीस त्यांना घेऊन चालले। याचं मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले आहे आणि आजपर्यंत आमच्यावर कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातली व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे हे हाल मला पाहले नाही आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी त्यांचे आमचे संबंध पण चांगले आहेत पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुकेला त्यांनी हे केलं आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळता येते हे मला कळत नाही की काय वाटतं कशासाठी असेल हा सर्व प्रकार वाटतं तुम्हाला? हा राजकीय हेच आहे, त्यांचा स्टंट आहे काहीतरी आणि तिलाही प्रसिद्धी पाहिजे आहे आणि नाना पटोलेंना सुद्धा प्रसिद्धी पाहिजे असेल असं मला वाटतं। तुमच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत, काय नेमकं म्हणजे काय तुमच्या भावना आहेत? म्हणजे माझ्या नातवंडाबद्दल मला फार वाईट वाटतंय की एवढ्या मोठ्या घरचे पोरं आणि असे रस्त्यावर हे करत आहे। ती स्वतःबद्दल तिने इतकं आमच्या 1-1.5 वर्षापासून आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत की ब्लॅकमेल करून करून पैसे लुटते आणि परिणय फुकेचा या संबंध याच्याशी काय संबंध आहे? आम्ही सासू-सासरे जिवंत आहे म्हणजे सगळं आम्ही सांभाळू शकतो करू शकतो आणि त्या परिणय फुकेचं नाव ते का घेत आहेत? म्हणजे ब्लॅकमेल केलाय, कशा प्रकारे ब्लॅकमेल म्हणजे असे अनेक वारंवार पैसे मागून 1-1.5 वर्षापासून हो सुषमा अंधारे आले होते। या प्रकाराबद्दल फुके कुटुंबियांची भूमिका काय आहे? प्रसार माध्यमांना तुम्ही काय सांगाल? फुके कुटुंबियांची भूमिका आमची हीच भूमिका आहे की या क्षुल्लक गोष्टीसाठी राजकारण करू नये। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे। संकेत फुकेचं नाव जिथे असेल ती तिच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेली नाही, कुठल्याच मुलाला दिले नाही। तिघी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे आणि तरी पण त्यामध्ये ही कशासाठी भांडते हेच कळत नाहीये मला। ती तिच्या नावावरच आहे, ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे। संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी, त्यामुळे ती कशासाठी करते हेच आम्हाला कळत नाहीये। एक महिला म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावरही अन्याय होत आहे या संपूर्ण? हो अगदीच होत आहे, कारण म्हणजे आमचंही घराण्याचं नाव बदनाम होत आहे, परिणय फुकेचं विनाकारण नाव बदनाम होत आहे। 4-5 वर्ष झाले तो वेगळा राहतोय, संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं? परिणय फुकेचा संबंधच नाही या प्रकरणाशी, तो कधी पडलाच नाही, त्याचा काय संबंध? तुम्ही काही उदाहरण सांगू शकता? म्हणजे अनेकदा ती पैसे मागते किंवा काही हे दरवेळेस आम्ही तिला पैसे देतो, 1-1 लाख 2-2 लाख सगळ्या पावत्या पण आमच्याकडे आहे, आम्ही बँकेने अमाऊंट तिला देतो, तरी पण ती अशी ब्लॅकमेलच करत असते नेहमी। का बरं करते म्हणजे काय तुम्हाला ते आम्हाला ते तिलाच माहिती ना, म्हणजे ती ब्लॅकमेल का करते
हेच कळत नाही. आणि परिणय फुकेचं नावही का घेते हेही कळत नाही मला. नाव घ्यावं ना तिने, रमेश फुकेंची सून आहे, संकेत फुकेची बायको आहे, परिणय फुकेचं नाव तिने का घ्यावं? त्याचा संबंधच नाही ना या प्रकरणाशी. कारण बाकी जे आहे ते सर्व आज झालेला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये राजकारण आहे, तर याच्यावर तुमचा रोख किंवा आरोप पण आला. नाना पटोलेंनी आज विधान भवनामध्ये पण म्हटलेलं आहे वाटतं की, म्हणजे मी बघितलंय ते क्लिप, की न्याय मागावा म्हणून. पण म्हणजे नाना पटोलेंनी मला वाटते जनरल विषय घ्यावा हा आमचा, आणि त्यांनी ते तपासून पण पाहावं. आणि माझी वकील जे आहे तीच मला सगळं सांगेल काय काय न्याय म्हणजे याच्यात आहे ते. वारसा हक्काने तुमच्या नातवंडांना जो वाटा मिळाला पाहिजे तो द्यायला तुम्ही तयार आहे आम्ही, आणि सगळं आहेच ऑलरेडी त्यांच्या नावावर झालेलं आहे. ते वेगळं काहीच नाही आहे. पण ती भांडतेच कशासाठी हा प्रश्न आमच्या सगळ्या कुटुंबातल्या म्हणजे अदर रिलेटिव्हजलाही वाटतं की हे कशासाठी भांडून राहिले आहे ना, ते सगळं मुलांच्या नावावरच आहे, तर ही भांडतेच कशासाठी आहे. काकू, तुमचा मुलगा आमदार आहे आणि तुमच्या सुनेच्या बाजूने आधी अनेक पक्षाचे नेते येऊन बोलून गेलेले आहेत. तुमच्या परिवाराची बदनामी होतं असं देखील तुम्हाला वाटतं? या सगळ्या विरोधात तुम्ही न्यायालयीन लढाई वगैरे काही लढणार आहात? इथून पुढे तुमची भूमिका काय असेल? हो, न्यायालयीन लढाई तर लढतच आहे आम्ही. तिनेच पहिल्यांदा केस टाकली आहे कारण नसताना, आणि ते न्यायालय जो न्याय देईल त्यावर आमचा विश्वास आहे. राजकीय लोक तुमच्या सुनेचा नातवंडाचा वापर करताय का राजकीय फायदे? हो पूर्ण सांगा. म्हणजे माझ्या सुनेचा आणि माझ्या नातवंडाचा, आणि हे तिलाही कळून नाही राहिले आहे की हे लोक म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा ती बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून राहिली आहे, आणि ते लोक तिला काय करतील आणि कुठपर्यंत नेतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मलाही भीतीच वाटते. ते माझ्या सुनेला ते दिशाभूल करत आहे, आणि ते काहीतरी आपली राजकारण म्हणजे आपली पोळी भाजण्यासाठी ते तिचा वापर करत आहे. तुमच्या सुनेची राजकीय महत्वाकांक्षा वगैरे आहे असं वाटतं तुम्हाला? असं ऐकायला येतंय मला माहिती नव्हतं आतापर्यंत. कारण आतापर्यंत काही राजकारणी घराणं नाही किंवा काहीच नाही आहे. तिच्या आई वडिलांकडे काही राजकारणाचा वारस नाही आहे, आणि त्यामुळे आता मला ऐकायला येत आहे की ती झोपडपट्टींमध्ये जाते, काय संक्रांतीचं वाण वाटतं हे ते करते आहे, तिला उभं राहायचं आहे असं मला लोकांकडून कळतंय. मला नाही माहिती तिची महत्वाकांक्षा काय आहे, तिची महत्वाकांक्षा कशासाठी आहे तेही माहित नाही, कारण तिच्यासोबत कोणीच राहत नाही, एकटीच फिरते ती. या अगोदर या भागामध्ये बॅनर सुद्धा मोठे मोठे लागले होते, अनेक शुभेच्छाचे बॅनर लागले होते, त्यामुळे राजकीय पदार्पण तुमच्या असणार आहे काय संदर्भात? आता ते मला कसं माहित राहणार, ते तिलाच विचारावं लागेल तुम्हाला. म्हणजे माझा तर काही सपोर्ट नाहीये त्याला. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की राजकीय हे जे प्रकरण मध्ये ती करण्याचा प्रयत्न करते, तिचा न्यायालयावर विश्वास नाही? की भारतातला कुणीही असा व्यक्ती असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला मानत नसावं, आणि तरी सुद्धा ज्या वेळेला आपण बघतो आहे की वारंवार प्रिया खराबे, खरं तर तिचं सरनेम आहे कारण ती वारंवार फुके घराण्यावर जे आरोप लावत आहे, मला असं वाटते की त्या नावाचा उपयोग करून ती तेच नाव बदनाम करते, तर तिने खऱ्या नावाने समोर यावं. तर प्रिया खराबे ज्या आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी संविधानावर विश्वास ठेवायला पाहिजे. त्यांनी माझ्या घराण्यावर, आमच्या सासू सासऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप वारंवार केलेले आहेत, आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेल्या आहे, आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे. आता मला हेच कळत नाही की वारंवार जे लोक समोर येत आहे, राजनैतिक लोक त्याच्यावर बोलतात आहे, ते वारंवार कंटेम्प्ट करताय कोर्टचा एका प्रकारे. कारण जेव्हा कुठलीही केस कोर्टात लागलेली असते त्यावेळेला त्या केसवर जी काही न्याय द्यायचा आहे हे न्यायालय डिसाईड करणार आहे, आणि केस लागल्यावरती त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा कुठेही अधिकार नाही आहे. तरी सुद्धा ज्या प्रकारे हे काही चाललेलं आहे, स्टंट करतात आहे, आणि आपण बघू शकता की याचा त्रास माझे सासू सासरे सुद्धा सिनियर सिटीजन आहे, वारंवार त्यांना मानसिक त्रास होतो आहे. आणि आताच आमच्या आईसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की परिणय फुकेंचं नाव वारंवार समोर येत आहे, जिथे तिथे त्या सांगतात आहे की परिणय फुकेंच्या भावाची पत्नी. तर मला कळत नाही की तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे परिणय फुकेंचं काय म्हणजे कशासाठी त्यांचं नावाचा उपयोग होत आहे, म्हणजे उपयोग नाही दुरुपयोग करताय आहे तुम्ही एका प्रकारे. मला एवढंच सांगायचं आहे की जे काही केसेस त्यांनी लावलेले आहेत, जे काही खोटे आरोप त्या वारंवार लावत आहे, त्यांनी ती केस पुटअप केलेली आहे, केस न्यायालयात लागलेली आहे. आणि मला आज हेही सांगावं असं वाटतं की आज मुलांना खरंच त्या एवढ्या पाण्या पावसामध्ये ती घेऊन गेलेली आहे, मुंबईला घेऊन गेलेली आहे, आणि तिथे ज्या पद्धती, आणि आताच नाही तर वारंवार जेव्हाही तिला कुठे जायचं असते ती मुलांना घेऊन फिरत असते असं कळते आम्हाला.
ते एका प्रकारे त्या चाइल्ड हॅरॅसमेंट ते होत आहे मुलांवर. तर तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तिने असं काही करू नये. तिने मला असं वाटते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर विश्वास ठेवावा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार ते दोन्हीकडनं ऐकणार आहे न्यायालय. त्यांनी आपलं जे काही सांगायचं आहे ते न्यायालयात सांगावं. आम्ही पण आमच्या वकील पण आहे निशा मॅडम, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तर जे काही केसेस आहे त्या ऑलरेडी लागलेल्या आहे आणि ते जे काही न्यायालय डिसिजन घेईल त्याच्यावर ते आम्हाला मान्य आहे. हे सगळं पैशासाठीच होतं असं म्हणायचं, त्यामुळे एवढा सगळा त्रास आहे. नाही बघा, पैशाची गोष्ट असती तर जर आपण सगळं बघितलं आहेच असेल की बाय लॉ जर आपण विचार केला लिगली, तर जे काही संकेतच्या नावाने आहे ते तिच्या नावाने होणारच आहे. लिगली ते होतेच. बाय म्युटेशन ते त्यांच्या नावाने जडणारच आहे. आम्हाला हेच कळत नाही की जेव्हा, आणि हे त्यांना चांगल्याने माहिती आहे, तिला कळलेलं आहे की सगळं आपल्या नावाने ते झालेलं आहे. तर त्याच्यानंतरही हे जे स्टंटबाजी सुरू आहे किंवा वारंवार आमचं जे घराण्याचे नाव खराब करण्याचा हा प्रयत्न आहे, हे कुठेतरी राजकीय म्हणजे पॉलिटिकल स्टंट दिसतो आहे. आणि जे यांना मदत करत असेल, मला त्यांनाही एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंटेम्प्ट करू नका, कोर्टचा कंटेम्प्ट करू नका. आणि जे आहे खरं असेल तर तुम्ही नक्कीच सरळ कोर्टात या लढा. आम्ही तयार आहोत त्याकरिता. तुम्ही म्हणजे यामध्ये आता तुमच्या पतीचं नाव इन्व्हॉल्व केलं जातं, ते आमदार तुम्ही देखील नगरसेविका राहिलेला आहे. राजकीय महत्वाकांक्षा या सगळ्या बाबतीत तुम्हाला वाटतं? बघा, राजकीय महत्वाकांक्षी राहणं काही चुकीचं नाहीये जर तिला लढायचं असेल किंवा त्यांचं काही. मी पण बॅनर पोस्टर पाहून राहिली आहे. एकीकडे ते म्हणतात की मला खायची सोय नाही आहे, माझ्याकडे 1 रुपया नाही आहे, माझी हालत खराब आहे, माझ्या मुलांची हालत खराब आहे. दुसरीकडे तुम्ही मोठे मोठे बॅनर लावू शकता, तुमचं पॉलिटिकल, तुम्ही संक्रांतीचे कार्यक्रम घेता, वाहनाचे वाटप करता. तर हे कुठेतरी स्वतःच कॉन्ट्रडिक्टरी आहेत की तुम्ही एका साईडला म्हणजे असं दाखवताय की मी एक बिलकुल अबला नारी आहे, दुसरीकडे तुम्ही तुमचे राजकीय जे काही तुमचे हेतू असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करताय. तर हे मला सब गोलमाल वाटत आहे. मला नाही माहिती तिला काय करायचं आहे. तर कुठेतरी फक्त हे जे आहे ते मायलेज गेन करायचा प्रयत्न आहे. वारंवार परिणयपुतेचं नाव घ्यायचं आणि मी फार पीडित आहे दाखवण्याचा प्रयत्न करायचा. अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला, आज तर विधान भवनापर्यंत गेलेला आहे. तेच मला सांगायचंय. मी आता तेच बोलली की पॉलिटिकली म्हणजे कुणालाही खरं तर या प्रकरणामध्ये जे ऑलरेडी कोर्टात गेलेली केस आहे, म्हणजे त्यांनी मला वाटते महिला आयोगाकडे गेल्या होत्या, त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्सही घेतल्या काही महिलांनी. तर त्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही स्वतः पण सुशिक्षित आहे, तुम्हाला कायदे समजतंय आणि जेव्हा तुम्ही राज्य चालवत आहे, तुम्ही या स्थानावर आहे, तेव्हा हे तर एकदम नॉमिनल गोष्ट आहे की तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्याही कोर्टचं कंटेम्प्ट आपण करायला नको, प्रिव्हिलेज ऑफ कंटेंट व्हायला नको. तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनीही थोडंसं भान ठेवायला पाहिजे. आणि मला मान्य आहे ना, माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा कोर्टात केस आहे तेव्हा तुम्ही न्यायालयावर विश्वास ठेवा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार आम्ही अगदी त्यांच्या बरोबर आहोत. मी ह्या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास अगदी आणलेले आहेत, निर्देशात आणलेले आहेत. त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आताच आम्ही मुलांच्या फीस बद्दलची जेव्हा त्यांनी एक ऍप्लिकेशन लावली होती, त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलेली आहे. तर फॅमिली कोर्टात केस सुरू आहे आणि त्या सुद्धा म्हणजे प्रिया खराबे सुद्धा वारंवार कोर्टचं कंटेम्प्ट करते. आमच्या सासू सासऱ्यांना भेटण्याची परवानगी आहे, मुलांना इथे आणत नाही, वारंवार पैसे मागते मुलांना भेटायला, जसं आई सांगतच आहे तुम्हाला. आणि कोर्टाने निर्णय दिला आहे, व्हिजिटिंग राईट्स दिले आहेत की पहिल्या आणि 3rd सॅटर्डेला तुम्ही मुलांना भेटायला आणा. माझे सासरे आताच त्यांचं ऑपरेशन होऊन आले आहे, त्यांची अगदी स्थिती एवढी वाईट आहे, पण मुलांना भेटायसाठी ते आता मागच्या सॅटर्डेला शनिवारी सुद्धा कोर्टात गेले भेटायला, पण तिने मुलांना आणलं नाही. हे 4थ्यांदा झालं की ती मुलांना आणलं नाही. तर ती कोर्टाची सुद्धा न्याय ऐकत नाहीये. तर आम्हाला म्हणजे खरंच वाईट वाटतं की तिला काय करायचंय. मॅडमचं घेतो. हा, बोलू द्या नाही. पलावा पूलवरून राजकारण पेटले असून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी पोलिसांना उपायुक्तांना पत्र दिल्यानंतर माजी आमदार राजू पाटील यांनी पलावा पुलाची पाहणी केली. यावेळी राजू पाटील यांनी पुलाच्या निकृष्ट दर्जाबाबत सत्ताधिकाऱ्यांवर टीका केली असून याबाबत लाचलुचपत अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी देखील राजू पाटील यांनी केली आहे. राजकारण हा विषय नाहीये, राजकारण ती लोक करतायत. आम्हाला राजकारण करायचं असतं तर आम्ही कधीच हा चालू पण केला असता किंवा हा चालू करावा किंवा तगादा लावला असता. आज तुम्ही चालू केला, चालू करताना आमच्यावर टीका केली, मग तसा रस्ता झालाय का? आज त्याला काय आम्ही उत्तरं द्यायची नाही.
ज्या लोकांनी काही करायचं आणि ते सहन करणाऱ्यातलं मी नाही, इतर यांचे मित्रपक्ष असतील, परंतु मी हे सहन करणार नाही. आमचा मनसे हा पक्ष हे सहन करणार नाही. की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही, तुम्हाला आठवत असेल मी 4 वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं, परंतु त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता. त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. आणि तुम्हाला इथे 2 गर्डर लॉन्चिंग केले 4 वर्षापूर्वी यांनी, तेव्हा फटाके वगैरे फोडलेले. तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का? परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे. लोकांची इथे बळी जाऊ शकतात. त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी ही मागणी आम्ही करत आहोत. मला वाटतं पोलिसांकडे ही तक्रार करण्यापेक्षा लाचलुचपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार झालेला आहे. ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात यावं, तेव्हा यांना त्यातलं काळवेरं बाहेर येईल. पोलीस फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील, परंतु त्याला काही अर्थ नाही आहे. भुंकत असतात, आम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही. ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त GST एका वर्षात आपलं महाराष्ट्र राज्य देतो. तर त्यांना 10 वर्षात जेवढं जमा होणार नाही तेवढा महाराष्ट्र एका वर्षात देतो आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर हे करतात. अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते, ज्या खंडण्या व्यापाऱ्यानं अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केल्या जातात, त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही. याचं कुठेतरी त्याने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आता कुठे उत्तर प्रदेशची परिस्थिती सुधारते नाही असं नाही आहे, परंतु हे महाराष्ट्रात का आले? तुमच्या इथे पोषक भूमी नाही म्हणून आले ना. त्याचा कुठेतरी त्याने उहापोह करावा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण करून चिंतन करावं थोडं. 4 तारखेला या पलावा पुलाचं, जो आमचा देसाई खाडी आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही, त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचा लोकार्पण इथल्या स्थानिक आमदारांनी केलं. घाईघाईने केलं. ते का केलं आम्हालाही माहीत नाही, कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं. जूनमध्ये जेव्हा आम्ही 1 का 2 तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे. VGTAचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे. असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजून MMRDला, आणि असं असताना याने घाईघाईत याचं लोकार्पण केलं. त्यानंतर काही बाईक्स इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केला. नंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केला. परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत, कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत. त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बरबादी होते. एकंदरीतच हा कल्याण शिलपाटा रोड जो साधारण 150-200 कोटीचा होता, तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण 6, 7, 8 करोडपर्यंत याचं बजेट नेलेलं आहे आणि तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे. एकही पूल इथला सुस्थितीत नाही. इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचंही पूल करतो. त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा. की दिव्याच्याही लोकांना अजून भूसंपादन झालेलं नसताना त्याची अलाइनमेंट चेंज केली, इथे अलाइनमेंट चेंज केलेली. मी तुम्हाला दाखवेन इकडचं, जरा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला दाखवतो. या इकडे दाखवतो. हा जो रस्ता आहे, हा पूल झाला, हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल. त्याबद्दल काही शंका नाही, याच्यात डागडुजी करून हा चालू होईल. परंतु हा जो समोरचा जो दुसरा पूल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे. हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे, की तो पिल्लर तिथे आलेला आहे. तर त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण? अनेक पत्र दिली KDMCला, म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे, तुम्हाला पुरवण्यात येईल ती. अनेक पत्र दिले, परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकामं तोडत नाही आहेत. हा पूल झाला तरी तो पूल झाल्याशिवाय इथली ट्रॅफिक काही कमी होणार नाही आहे. परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखे सांगतात मला माहीत नाही. याची अलाइनमेंट चेंज केली, दिव्याच्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली, मेट्रोचा DPR आता चेंज केलाय, त्याला अजून मान्यता मिळाली की नाही ही माहित नाही. या अलाइनमेंट चेंजचा तुम्ही आरोप केलाय, तर काय अलाइनमेंट चेंज केलं जातं? ते काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना. म्हणजे तुम्ही बघाल की आमचा हा रिंग रूटचा टप्पा क्रमांक 1, 2 जे प्लॅन पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडाची असेल तीच MMRD तो रस्ता करते. तेव्हा याचं कोऑर्डिनेशन नव्हतं का? मग त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर ती अलाइनमेंट बदली करतायत का?
हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतोय त्यासाठी सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टींना हे थारा देतात. मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला तशी गुणवत्ता यायला पाहिजे. MMRDची कामं अशी पूर्वी नव्हती. MMRDची कामं गुणवत्तेबाबतीत त्यांचा एक नंबरला कामं होती. अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले केलेले आहेत. परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा. नुकताच आता घोडबंदर ठाण्याचा जो बोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं 3000 कोटीचं जास्त निविदा निघाल्या. त्यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत फेरनिविदा काढण्यासाठी पाठवलं. 3000 कोटी कमी रक्कम आहे का? हा मलिदा कोणाच्या पोटात जाणार होतं? आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे हे करतात. माझा विरोधकांना पण जे विरोधात बसलेले त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या गोष्टींवर उजेड पाडावा. ते काय गप्पा बसलेत या गोष्टीवर? अशा एकंदरीतच MMRDच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहित नाही फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे या बाबतीत ते पण का गप्प बसले, ते यांना का स्पेअर करतात? आहे ना तुमच्याकडे मताधिक्य, एखाद दुसरा नाराज झाला काय फरक पडतो? परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी इथे जातीने लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. राज्यात हिंदी सक्तीचं GR मागे घेतल्यावर मराठी माणसांचा विजय म्हणून वरळी डोममध्ये विजय मेळाव्याचा कार्यक्रम पार पडला. 2 ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र येत दोघांनीही दमदार भाषणे केली. यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात काल संध्याकाळी ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि पेढे भरवून जल्लोष केला. 5 जुलै रोजी माननीय उद्धवसाहेब ठाकरे व राजसाहेब ठाकरे हे दोघे बंधू 19 वर्षानंतर एकत्र झाले. तो दिवस 5 जुलै हा दिवस सैनिकांसाठी हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे. आणि ते जे त्या दिवशी घडलं तर आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो. त्यानंतर आम्ही इथे येऊन आज आनंदोत्सव साजरा करीत आहोत. कारण की सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी आलेले नव्हते. जागा कमी असल्यामुळे इन्व्हिटेशन सर्वांना दिलेलं नव्हतं, नाहीतर पूर्ण मुंबईमध्ये अख्खा महाराष्ट्र मुंबईमध्ये उतरला असता. त्यामुळे आज या ठिकाणी आम्ही जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. फटाके फोडून पेढे वाटून हा शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही एकत्रितपणे हा या ठिकाणी 5 तारखेला जे आमचे 2 मोठे नेते 2 आमचे ठाकरे ब्रँडचे ठाकरे बंधू एकत्रित आले त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. त्याबद्दल आम्ही दोन्ही पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत जिल्हा स्तरावरचे, तालुका स्तरावरचे व शहराच्या स्तरावरचे आम्ही सर्व एकत्रित झालो व या ठिकाणी त्या 5 जुलैचा ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी आनंदोत्सव आम्ही साजरा केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला की राजकारणावर काय परिणाम होईल? फार मोठा परिणाम होणार आहे. दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे इतरांच्या पायाखालची जमीन वाळू कशी सरकत आहे हे आपण स्टेटमेंट पाहतच आहात. अनाजी पंत ज्यांनी दोघं भावांना वेगळं केलं होतं त्या अनाजी पंतांनी आज तो पडदा म्हणजे फडणवीस या फडणवीसांमुळे हे सर्व काही या ठिकाणी त्यांनी हिंदी भाषेचा जर समजा गळा ज्या पद्धतीनं मराठीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि हिंदी भाषेची सक्ती केली तर त्या हिंदी भाषेमुळे व या अनाजी पंथामुळे याच्या या चुकीच्या कृत्यामुळे आज आमचे हे 2 मोठे नेते शिवसेनेचे जे शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत होतं ते आज या ठिकाणी झालं. वरून शिवसेना प्रमुख खरंच या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देत असतील त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद आहे आणि आम्ही सर्व आज आनंदित आहोत. आणि यापुढे शिवसेनेची मनसेची वाटचाल एकत्रितपणे जबरदस्त राहील याच काही शंका नाही. म मराठीचा आणि म महाराष्ट्राचा. या सरकारने हिंदीची जशी सक्ती केली त्याच वेळेस माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी जसा आंदोलनात छेडाचा विषय केला त्याचबरोबर या सरकारने माघार घेऊन मराठी हिंदी सक्तीची हे न करता तिनं मराठी सक्तीची या महाराष्ट्रात ठेवलेली आहे. तारखेला जो जल्लोष झाला दोन्ही भाऊ एका ठिकाणी आलेले त्याच्याबद्दल आम्ही शिवसेनेचे एकूण आणि मनसेचे एकूण हा खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा इथं आज करत आहे. आज आमच्या शिवसैनिकाची आणि मनसे सैनिकाची आज दिवाळीच एक प्रकारची झाली 5 तारखेला आमच्यासाठी.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी ख्रिश्चन धर्मगुरू आणि ख्रिश्चन समाजाबद्दल यांनी अपशब्द वापरले होते। याचा निषेध म्हणून ख्रिश्चन समाजाकडून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले असून आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम, प्रेज द लॉर्ड, जय ख्रिस्त। आम्ही या ठिकाणी विशेष प्रकारे नांदेड जिल्ह्यातील समस्त ख्रिस्ती समाज जो आहे तो या ठिकाणी विशेष प्रकारे शांतीपूर्ण निषेध धरणे आंदोलनाकरिता या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो होतो आणि आमचा कलेक्टर साहेबांकडे ज्या विशेष प्रकारे आम्ही आमच्या मागण्या व निवेदन घेऊन गेलो त्यामधील आमचा मुख्य जो उद्देश आहे तो हा की आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जे बेताल वक्तव्य ख्रिस्ती समाजाकरिता ख्रिस्ती धर्मगुरूंकरिता की त्यांचा सैराट करावा, तर त्यांच्या माध्यमातून 5 लाख 3 लाख 4 लाख आणि जीवे मारल्यास 11 लाख रुपये हे बक्षीस जे विशेष प्रकारे त्यांनी सुपारीप्रमाणे विशेष प्रकारे जाहीर केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आमचं निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करावी या निवेदनाला घेऊन आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहोत। आम्ही 11 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे एक मोठा भव्य आंदोलन करणार आहोत आणि सर्व महाराष्ट्राच्या नव्हे तर भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती बांधव येऊन त्यांची आमदारकी व रद्द व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करणार आहोत। शरद पवार यांच्या हस्ते अलिबागमध्ये नूतनीकरण केलेल्या PNP थिएटरचे उद्घाटन करण्यात आले। महाराष्ट्राचे राजकारण बदलण्याच्या मार्गावर आहे। फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे सरकार आपल्याला सत्तेत आणायचे आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले। तर नव्याने उभे राहिलेले हे नाट्यगृह कलाकारांसाठी एक खास पर्वणीत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे। अशा प्रकारचं कर्तृत्व दाखवलं आहे आणि कलाकार या सगळ्या वादात होऊन गेले आणि त्याच्यासाठी थिएटर याची आवश्यकता होती आणि तीच आवश्यकता लोकांना शंका होती पुन्हा सुरू होईल तर नाही। आनंदाची गोष्ट आहे की थिएटर असं पुढे उभं राहिले जयंतांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे शिंदे गटाच्या वतीने बॅनर लावून उद्धव ठाकरे यांना डिवचण्यात आलं। या बॅनरमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत। ज्या समाजकंटकांनी हे बॅनर लावले त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे एक निवेदन ठाकरे गटाच्या वतीने ठाणे नगर पोलीस स्थानकात देण्यात आले आहे। या समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, इथून पुढे कोणीही उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर लावणार नाही। जर असे लावले तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ असे विभाग प्रमुख सचिन चव्हाण यांनी सांगितले। कंटकांनी बॅनर लावला होता। ठाण्यामध्ये जे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। या संदर्भात हे समाजकंटक वारंवार हे प्रकार करू नये म्हणून पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे। त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे कोणी जे समाजकंटक आहेत त्यांच्यावरती सक्त कडक कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। या संदर्भात आम्ही आज सगळे पदाधिकारी या विभागातले येऊन कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का लागू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा, पोलिसांवरती आमचा नितांत विश्वास आहे। या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही मागणी केली की त्यांनी त्या समाजकंटक जे कोणी हे प्रकार करतात त्याच्यावरती सक्त कडक कारवाई करावी। तर बॅनर काढण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरून आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही व्यंगचित्र काढलेलं आहे, जसं सामनामध्ये बाळासाहेब व्यंगचित्र करून बघा व्यंगचित्र होतं काय होतं हे कशामुळे झालं हे पत्रकार बांधव होतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे। पोलिसांनी त्यांचं चांगलं काम केलेलं आहे। पोलिसांचं जे काम आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखायचा त्या संदर्भात बॅनर असेल किंवा अन्य काही असेल पोलीस त्यांचं काम करते आणि आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे। त्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आणि आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली। उद्धव ठाकरेंना दिचवण्याचा प्रयत्न केला नाही, कोणी उद्धव साहेबांना डिवचू शकत नाही, ही कोणाची पात्रता नाही आहे। ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते मुद्द्यावरती उतरतात। मागे देखील बॅनर लावण्यात आलेले तुम्ही जशास तसं उत्तर दिलं होतं, मात्र काय वाटतं या निवेदनाने कुठेतरी शिवसेना ज्या पुढील ठाकरे गट आहे ते कुठेतरी आक्रमक दिसून येत नाही, निवेदनावर कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कायम आक्रमक आहेतच
आक्रमकता हा आमचा बेस आहे. बॅनर एकदा लावला, दोनदा लावला, पण ह्याच्या पुढे भविष्यामध्ये शेवटी या सगळ्या गोष्टीला शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. ज्यावेळी बंधू एकत्र आल्यामुळे येणाऱ्या महायुतीमध्ये कुठे दस्ती घेतली की काय पाहायला गेलं तर आता दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की राज ठाकरे असतील त्यांच्याबाबत काय बोलू नये, महायुतीबाबत काय बघा, या सगळ्या गोष्टी मांडण्याचा अधिकार मला नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. या संदर्भात वरिष्ठ बोलतील, पण एक सर्वश्रुत आहे की दोन भावांमुळे तमाम महाराष्ट्रातला मराठी म्हणून एकवटलेला आहे आणि ही चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे कदाचित समोरच्यांच्या पायाखाली वाळू सरकली असेल. प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी 7/12 कोरा 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 अशी यात्रा काढली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या अमरावती जिल्ह्यातील जन्मभूमी पापळपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या देशातील पहिल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त गावापर्यंत तब्बल 138 किलोमीटर पर्यंतची ही पदयात्रा निघाली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या आंदोलनावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका करत बच्चू कडू यांची भूमिका दुटप्पी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याला बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं असून जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत ही पदयात्रा सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आम्हाला आंदोलन करण्याची हौस नाही, आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या, मग ही पदयात्रा जल्लोष यात्रा करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. आज तुमची यात्रेला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. दोन ते मार्गे तुम्ही आता आज उंबरठा बाजार जाणार आहात. शेतकरी कर्जमाफीसाठी तुमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी आहे, मेंढपाळ आहे, मच्छीमार आहे, मजुराचा विषय आहे. पण 17 मागण्या आहे. 7 एप्रिलला मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. 7 एप्रिलच्या बैठकीत सचिवांना मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं का याचे शासन निर्णय निघाले पाहिजे. आता 2 महिने झाले शासन निर्णय निघाले नाही. आमच्या माध्यमासोबत बावनकुळेजी बोलत होते का बच्चू कडूची भूमिका ही दुपट्टी आहे. ते कशी आहे आम्हाला सांगा ना. दुपट्टी कशी असतं? तुम्ही शासन निर्णय काढत नाही, कर्जमाफीची तारीख सांगत नाही, दिव्यांगाचा किती मानधन करणार आहे ते सांगत नाही. आम्हाला हौस थोडी आहे. आम्हाला आंदोलनाची हौस नाही. एवढ्या पावसात हे सगळे लोक पैदल चालणं म्हणजे काही लहान गोष्ट नाही आहे. आमचा अंत पाहू नका. आपण लगेच सगळं जाहीर करा. तुम्ही आंदोलन न होता मराठीच्या मुद्द्यावर माघार घेतली, शासन निर्णय मागे घेतला. तीच भूमिका तुम्ही शेतकरी मजुरासाठी का घेत नाही? सरळ विषय आहे. ते घेत नाही तेपर्यंत बच्चू कडू चालत राहणार, आंदोलन करत राहील. म्हणजे कुठेही थांबण्याचा काही संबंध येत नाही. एकदा हाती घेतलेलं काम आम्ही सोडणार नाही. आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही. चाहे काही पण झालं तर आता ही लढाई शेतकरी शेतमजुराची कुठल्याही क्षणी थांबणार नाही. आम्ही वाट पाहतोय शासन निर्णयाची. ओके.